अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब, अपघात की घात, रोहित पवार पुन्हा आक्रमक। 18 तारखेला मुंबईत पुन्हा स्फोटक पत्रकार परिषद, तर दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता। माफी मागणार नाही, टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका। काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू, महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगताप यांचा आरोप। गणेश नाईक यांना श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय। माध्यमांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नगरविकास खात्यातील कारभारावरून आरोपांसह श्रीकांत शिंदेंवर गणेश नाईकांनी केली होती टीका। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं, भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईक यांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीत स्थान नाही, इतरही समित्यांमधून पेडणेकरांना वगळण्यात आलं। भिवंडी महापौर पदासाठी विलास पाटील यांचा पोलीस बंदोबस्तात अर्ज। अटकेनंतर न्यायालयाची अटीशर्थींसह परवानगी, निवडणुकीत चुरस पाडली। मालवण समुद्रात 70 ते 75 डॉल्फिन्सचं एकत्रित दर्शन। तारकर्ली देवबाग समुद्रातील विहंगम दृश्य ड्रोनमध्ये कैद।